त्यात तुम्हाला सांगू इच्छितो 27च्या नंतर राज्यातला थोडाफार पावसाचा जोर कमी होणार आहे. ऊन थोडंफार विश्रांती घेईल, 2-3 दिवस विश्रांती घेईन आणि त्याच्यानंतर 31 जुलैपासून ते पुन्हा 4-5 ऑगस्टपर्यंत 31 जुलै ते 5 ऑगस्ट परत या 5 दिवसामध्ये परत पुन्हा राज्यामध्ये थोड्या पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आता म्हणजे विशेष म्हणजे आता पंढरपूरची यात्रा आहे. तर पंढरपूरची यात्रा जी येत असताना त्यांना वाटत मात्र ह्या 3 दिवसामध्ये 22, 23, 24च्या दरम्यान त्यांना तिकडे पाऊस भेटणारच आहे, पण खूप काय मोठं नसणार. फक्त आज आणि ह्या 2 दिवसामध्ये थोडा जास्त भेटेल. पण 25 तारखेला म्हणजे यात्रेच्या दिवशी म्हणजे पंढरपूरच्या यात्रेच्या आषाढी एकादशी दिवशी तिथं मात्र रिमझिम पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी लक्ष घ्यायचा. आजूबाजूच्या परिसरात देखील पंढरपूर तालुक्यात देखील पाऊस पडणार म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षायचा. आटपाडी इकडं क्रूडवाडी त्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. इंदापूर भागात देखील पाऊस असणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. श्रीगोंदा त्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. इकडं कोल्हापूरकडं तर पाऊस चालूच राहणार आहे. त्याच्यानंतर इकडं सांगलीकडं देखील म्हणजे सध्या हे रिमझिम काही ठिकाणी जोराचा पाऊस असा पडतच राहणार आहे, म्हणून सांगली जिल्ह्यासाठी आनंदाची बज्जत त्या परिसरात देखील पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील काय होणार आहे, इकडं जालना जिल्ह्याचा इकडला उत्तरेचा भाग म्हणजे राजूर गणपतीपासून ते याच्या सोयगाव तालुका जळगाव जिल्ह्यातल्या त्या परिसरामध्ये सिल्लोड जाफराबाद भोकरदन त्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर शिंदखेड राज्य इकडं धाड ह्या परिसरामध्ये मात्र ह्या 22 ते 26 आजपासून जरा जोराचा पाऊस पडणार आहे 22 ते 26च्या दरम्यान, म्हणून हे लक्षात घ्यायचं. काही जे छोटे छोटे तळे येतात त्या छोट्या तळ्यामध्ये पाण्याची आवक देखील ह्या 6 दिवसामध्ये बघायला भेटेल, म्हणून हे अंदाज देखील लक्षात घ्यायचा. तसे तेलंगणामध्ये देखील तेलंगणाच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या लगत जे डोंगरी तहसील आहे त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे. इकडं निपाणी देखील निपाणी तिखोटी त्या परिसरात बी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे तेलंगणा कर्नाटक बी पाऊस राहणार आहे. पण गुजरातचा शेतकरी जर अंदाज घेत असतील तर गुजरातमध्ये जे सुरत अहमदाबाद तिकडं मात्र जसं मुंबईकडं जे पाऊस पडला होता तिथं 500 ते 600 मिलीमीटरमध्ये ह्या 4-5 दिवसात पाऊस पडणार आहे. गुजरातमध्ये म्हणजे अहमदाबाद सुरतला देखील खूप पाऊस पडणार आहे, म्हणून सुरतच्या जनतेने अंदाज लक्षात घ्यायचा. अहमदाबादच्या जनतेने अंदाज लक्षात घ्यायचा. इंदोरकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. बुरामपूर इकडं खंडवा त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा, कारण की तिकडं देखील अतिवृष्टी होणार आहे, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याचे फोन आले, 1-2 गावामध्ये आणखीन अद्याप पाऊस नाही. तर वाशिम जिल्ह्यात देखील आज 22 ते 26च्या दरम्यान त्या गावाला देखील पाऊस पडणार आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू इच्छितो की अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणजे की काही ठिकाणी मुंबईमध्ये देखील काही भागात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. पुण्याकडे देखील वरच्या साईडला खडकवासला धरणाच्या कॅचमेंट पडणार आहे, म्हणून त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्राकडे दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर मालेगाव, सटाणा, नाशिक, त्या जळगाव जिल्हा, चाळीसगाव ह्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्यायची, आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.